दिसून येतोय। संभाजीनगरच्या मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। तर नेताजी खंडागळे हे विजयी झाल्याची माहिती समोर येते आहे। बोरमणी पंचायत समिती गणातून भाजपच्या वर्षा पटणे या विजयी झालेल्या आहेत। भाजपचे नेताजी खंडागळे 844 मतांनी विजयी झाल्याची माहिती ही समोर येते। तर बोरमणी पंचायत समिती गणातून भाजपच्या वर्षा या विजयी झाल्याची पाहायला मिळते। त्यामुळे भाजपने मोठी सरशी घेतलेली आहे। सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी या विजयी झालेल्या आहेत। सोलापूर पंचायत समितीत भाजपचे सागर कल्याण शेट्टी हे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे सोलापूर दहिगाव जिल्हा परिषदेत भाजपच्या संस्कृती राम सातपुते या विजयी झालेल्या आहेत। तर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी या विजयी झाल्या। पंचायत समितीमध्येही भाजपने सरशी घेतलेली आहे। भाजपचे सागर कल्याण शेट्टी हे विजयी झालेले आहेत। तिकडे बारामतीमध्ये शिरसुफळ पंचायत समितीत भाजपचे अनिकेत बाळासाहेब गावडे हे विजयी झालेले आहेत। तर सुपे पंचायत समितीत उज्ज्वला पोपट खैरे या विजयी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। तर बारामतीमध्येही भाजपने विजय मिळवल्याचं दिसून येतंय। बारामतीमध्ये सुपे पंचायत समितीमध्येही उज्ज्वला पोपट खैरे या विजयी झालेल्या आहेत। तर शिरसुफळ पंचायत समितीमध्येही भाजपचा उमेदवार विजयी झालाय। शिरूरमध्ये भाजपच्या उमेदवार मालती पाचरणे या विजयी झाल्याची माहिती समोर येते। शिरूरमधल्या स्थानिकाला आपण पाहतोय। तर पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या गराडे गणातून विजयी उमेदवाराचं नाव सध्या समोर आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित झेंडे हे विजयी झालेले आहेत।